माऊलींच्या पालखीचं दिवे घाटाकडे प्रस्थान, तुकोबांच्या पालखीचं लोणी काळभोरकडे प्रस्थान। हडपसरमध्ये माऊली आणि तुकोबांच्या पालखीचं भव्य स्वागत। शायना एनसी यांनी श्रेया कदम यांच्यासोबत फुगडी खेळत व्यक्त केला आनंद। फिफा विश्वचषकामध्ये स्पेनची उपांत्य फेरीत धडक, उपांत्यपूर्व फेरीमध्ये बेल्जियमवर 2-1 मात। स्पेनची मंगळवारी फ्रान्सच्या विरुद्ध उपांत्य फेरीची लढत। शिमलामधील संजौली कॉलेजजवळील बोथवेल परिसरामध्ये भूस्खलन, तर नाहन शहरामध्ये जीर्ण धरणाचा भाग कोसळला। घरांमध्ये अडकलेल्या सर्व नागरिकांची सुखरूपपणे सुटका। नीट पेपरफुटी प्रकरणी कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी। सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आजचा 14वा दिवस। लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती उपसभापतींची आज निवड, मात्र निवडणूक प्रक्रियेवर स्टे आल्याची सूत्रांची माहिती। रत्नागिरीमधील 2 उपजिल्हाधिकारी निलंबित, प्रशासकीय अनियमिततेमुळे शासनाची मोठी कारवाई। सरकारच्या सरसकट कर्जमाफीच्या निर्णयाचं स्वागत, पंढरपूरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून स्वागत। नामदेव पायरी इथं पेढे वाटत आनंद। नांदेडमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं चक्काजाम आंदोलन, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्याची मागणी। हिंगोलीमध्ये पुन्हा भूकंपाचा सौम्य धक्का, सकाळी 11:26 मिनिटांनी 3.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप। औंढा नागनाथ तालुक्यातील वसईमध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।